तुम्ही आज बारामती नगरपालिकेत आलाय, नेमकं इथं काय त्रुटी आणि काय अडचणी तुम्हाला वाटतं, तुम्ही याच्याबद्दल काय तक्रार केली? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे निवडणुका लागलेल्या आहेत. पण ह्या निवडणूक लागत असताना लोकांना निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रासाठी फार कमी कालावधी मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतमध्ये अनेक त्रुटी दिसून येत आहेत. जसं की आपण पाहू शकता की इथं एक खिडकी योजना जिथे ॲप्लिकेशन देऊन डॉक्युमेंट काढायचे तिथं दैनंदिन काम बी तिथंच चाललेलं आहे आणि निवडणुकीचे जे अर्ज तिथंच द्यायचे तर भली मोठी रांग लागते, तिथं वेळ वाया जातो. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आचारसंहिता लागू झाली, निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाला त्याच्यामध्ये सुट्टी आली, त्याच्यानंतर शनिवार रविवार 2 सुट्ट्या आल्या, हे 3 दिवस निघून गेले आणि सोमवारपासून फॉर्म भरायचा आहे आणि त्याला 8 दिवस 18 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे. तर काल आज बघता अल्प परिस्थिती ह्याच्यामुळं मिळतोय की लोकांना डॉक्युमेंट काढण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. ज्याचे आधार पॅनला लिंक नाही त्याला बँकेत खातं मिळत नाही. त्याचप्रमाणे NOC अनेक NOC नगरपालिकेच्या शौचालयाची NOC असू द्या किंवा थकबाकीत नसल्याची NOC असू द्या, मतदार यादी असू द्या, ह्याच्यासाठी विलंब लागतोय आणि पुढं अजून विलंब लागू नये. निवडणुकीत विरोधकांना सर्वसामान्यांना हा प्रसार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून प्रशासनाने तत्काल सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. कारण की काळ खूप कमी आहे आणि लोकांना हा लोकशाहीचा उत्सव हा सर्वांना समावेश घेऊन करण्यासाठी मदत ह्या प्रशासनाने करावी. कारण की तसं दिसत नाही. आपण स्वतः जाऊन पाहिलं तर अनेक खूप त्रुटी आहेत. मतदार यादी जर लोकांना मतदार यादी पाहायची तर पाहायची व्यवस्था नाही यांच्याकडे. अर्ज करा आणि मतदार यादी घेऊन जावा म्हणतात. जर मला माझं नाव पाहायचं असेल तर कुठंतरी खाली याद्या ठेवल्या पाहिजे ना की मी चेक करू शकतो. तशा प्रकारची इथं अजून ती सुविधा नाही आणि मुख्य अधिकारी साहेबांना यांना सगळ्यांना सूचना सांगितलेलं आहे. आणि एक खिडकी योजना तर प्रचाराच्या वेळेस लागते. ती एक खिडकी योजना सगळ्या म्हणजे RTO, पोलीस डिपार्टमेंट आणि नगरपालिका याच्या संयुक्त विद्यमानाने इथं निवडणूक आयोगाने एक खिडकी योजना करावी ह्याही सूचना त्यांना सांगितलेल्या आहे. पण आता त्या सूचनेचं पालन कितपत होते काय माहिती. कालपासून एक पण फॉर्म आला नाही, आज पण काहीच नाही. हो ना, तेच लोकांना कागदपत्र काढण्यासाठी खूप कमी वेळ मिळालेला आहे आणि लोकांना त्या सुविधा फास्ट प्रोव्हाइड करण्यासाठी प्रशासन कुठंतरी अपयशी ठरतंय.